मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला, मराठी टक्का कमी कमी का होत गेला, इकडे वसई विरार नाला सोपारा, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत का गेला, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. अदानी असेल, मोदी असेल, अदानी सारखे देखील आरोप करण्यात आलेले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची भाषणं ऐकली, काय फरक वाटतं, काय मेन? मी मग आताच सांगितलं एकाच्या भाषणामधून की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती ती दिसली, आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्चीसाठी जी मळमळ होती ती दिसली. हा फरक आहे. मोदींवर देखील टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून मोदींवर देखील टीका केलेली आहे. खरं म्हणजे ते तर मला तर कधी सोडतच नाहीत. माझ्यावर नेहमी सातत्याने टीका पकड चालू असते, पण जाऊ द्या, त्याच्यात मी काय टीकेला आरोपाला टीकेने उत्तर देत नाही. कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आणि 2.5 वर्षात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट पण दिलं. पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ होकार दिला, मान्यता दिली, त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी काल आज सोडलं नाही. हे दुर्दैव आहे. त्यामुळे त्यांची जी काही वृत्ती आहे, जो काही द्वेष आहे, जी काही पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसा आहे ती दिसून आली. सर, उद्धव ठाकरेंनी दाढीवर हात फिरवत पुष्पा बोलले. आता मी बोललो, मी अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला होता. 3 वर्षापूर्वी 2022ला आम्ही उठाव केला, आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध. तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत. आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. दोन्ही बंधू हे तुम्हाला काय आजच्या या भाषणामधून पत्रकारांनी देखील टिपला असेल. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलो. आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा. काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल. दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय, दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे म्हणतात. काय वाटतं ही निवडणुकीची पूर्ण? अरे बाबा, लोकशाहीमध्ये मी कालच म्हणालो, लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर पण युती आघाडी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तशा तशा अनेक घटना आपल्याला दिसतील. त्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा मी काल दिलेल्या आहेत. अजेंडा नको असं राज ठाकरे देखील म्हणाले, कोणता झेंडा नको, मात्र कुठेतरी राजकीय पुन्हा दोन्ही भांडी येतं. पण त्यांनी राज ठाकरेंनी पाळलं, ते पाळलं. त्यांनी मराठीबद्दल जी काही तळमळ होती मनातली ते बोलून दाखवली. परंतु झेंडा नको, अजेंडा नको, तर दुसऱ्यांनी मात्र स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पूर्णपणे बोलून दाखवला. पण त्यांच्या मनामध्ये काय, पोटात काय ते ओटावर आलं. त्यामुळे मराठी माणसाचं खऱ्या अर्थाने जी अपेक्षा होती तो अपेक्षा भंग झाला. खरं म्हणजे आम्हाला वाटलं होतं की ते पहिले येऊन माफी मागतील, कारण हिंदी अनिवार्य करण्याचं काम त्यांच्या मुख्यमंत्री काळातच झालं होतं. त्यामुळे त्यांनी तो डॉक्टर माशेलकर साहेबांचा अहवाल स्वीकृत केला, मान्यता दिली, सगळं दिलं. आम्ही तर अनिवार्य हा शब्द काढून टाकला आणि त्याला हिंदीला स्थगिती देऊन टाकली, जी आर रद्द केले मुख्यमंत्री महोदयांनी. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की त्यांनी केलेल्या चुकीचं कुठंतरी परिमार्जन करायला माफी मागतील. पण यांच्याकडून काय अपेक्षा आहे, तर पूर्णपणे राजकीय त्यांनी ते व्यासपीठ का आखाडा बनवला होता. बाळासाहेबांचे विचार अंगी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ठाकरे हे आता ब्रँड आहेत, मात्र येणाऱ्या काळात ठाकरे ब्रँड आहे का, ठाकरे हा विचार आहे, काय सांगा? अरे बाबा, बाळासाहेबांचे विचार 2019ला सोडले ना, म्हणून तर त्यांना जनतेने धोपटलं ना, विधानसभेत त्यांची जागा दाखवली ना, म्हणून तर आम्हाला 60 आमदार निवडून दिले ना. त्यांनी 100 लढवून 20च आले ना. लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर खुर्चीसाठी 2019ला जो लोकांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला, हिंदुत्वाशी विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला, त्याचं त्यांना जनतेने त्यांची शिक्कामोर्तब केलं ना, त्यांना
त्यांची जागा दाखवून बाळासाहेबांनी एकत्र आणलं नाही, पण फडणवीसांनी एकत्र आणलं नव्हतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.